नाही, सन्माननीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे इथे काम करतो आहे आणि करत असताना या लोकसभेची ठाण्याच्या सीट जी आहे ही शिवसेनेची सीट असल्यामुळे ही आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेते लोकांची मागणी की ही शिवसेनेकडे मिळावी, या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे आणि जो अंतिम निर्णय सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जे देतील तो आम्हाला मान्य आहे. आज अमित शहा दौऱ्यावरती आहे, संध्याकाळी वर्षावरती बैठक होणार, फॉर्म्युला निश्चित ठरणार आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये बघायला तर तुमचे देखील नाव मोठ्या चर्चेने आहे. ठाण्यातली जागा नक्की कोणाला द्यावी याच्यावर चर्चा आता होणार आहे. नाही, माझं नाव चर्चेत आहे, तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून मी बघतोय. तेव्हा मी टी व्हीच्या माध्यमातून बघत असताना मला वाटतं त्या माध्यमातून बघतो, तसं अजून मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला सर्वांना मान्य आहे. तुम्ही त्या पद्धतीने कामाला लागलेला सध्या ज्या कार्यक्रम घेताय किंवा तुम्ही जसं फिरताय, ज्या बैठका तुमच्या सुरू झालेल्या आहेत, त्या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला असं काही ग्रीन सिग्नल मिळाला आहे का की तुम्ही कामाला लागा मग पुढे आपण बघू, असं काय? असं काही नाही. आम्ही आमचे काम कार्यक्रम दर दिवशी, जसं काल कल्याण डोंबिवलीमध्ये सन्माननीय श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम होते, ते शासन आपल्या दारी असेल किंवा त्या शिवमंदिराचं भूमिपूजन असं आम्ही केलं होतं. तसं ठाणे शहरामध्ये हा मराठा उद्योगांचा मेळावा हा 15 दिवसापूर्वी आयोजित केला होता, तो कार्यक्रम आहे. उद्या आपल्या नमो ह्याचा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम आहे. आरोग्य, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीने कार्यक्रम हे पहिल्यापासून लागलेले आहेत. इलेक्शन आम्ही बघून कार्यक्रम कुठले करतच नाही. इलेक्शनच्या आधी सर्वच कार्यक्रम सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा आम्ही सर्वच लोक या ठाणे शहरामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करत आहेत. त्या माध्यमातून हे कार्यक्रम आहेत. दोनच नाव चर्चेमध्ये, एक आपलं नाव आणि दुसरं नरेश मस्के. आपल्याला जर उमेदवारी मिळाली तर आपण लढण्यास तयार आहात? जर सन्माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि महायुतीचे नेते सर्वांनी संधी दिली तर नक्कीच. तुमचा अनुभव देखील दांडगा आहे. कणकवलीमधली सीट असेल त्यावेळेस काँग्रेसची, त्याच्यानंतर या ठिकाणी देखील विधान परिषदेत दोनदा तुम्ही निवडून आलात. बघायला गेलं तर उपसभापती जे ढावकर होते त्यांना देखील पाडून तुम्ही आमदार बनलात, त्यामुळे मोठा दांडगा अनुभव आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं लक्ष तुमच्याकडे जास्त आहे. नाही, बघा, जेव्हा हा विजय असतो त्याच्या पाठी आमच्या सर्व पदाधिकारी असतात, कार्यकर्ते असतात आणि सगळे नेते असतात. जो माझा सन्माननीय ढावकरेसमोर विजय झाला त्याच्यामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मोठा हात आहे. त्यांच्यामुळे आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा विजय झाला असं मी समजतो. दिवंगत नेते आनंद दिघे यांचे जवळचे मानले जातात, त्यानंतर एकनाथ शिंदे जवळचे मानले जातात आणि आता ज्यावेळेस राजन विचारे देखील तुमचे त्यावेळेस मित्र होते. आज कुठं राजकारणामध्ये आमने सामने देखील पाहायला मिळणार आहे. आनंद दिघेंना दोन्ही शिष्य आज लोकसभेसाठी आमने सामने असणार आहे. राजन विचारे माझे मित्र आहेत, मित्र तर असणार. राजकारणात सामने आहे, तर राजकारणात जेव्हा मी माझ्या पक्षाचं काम करणार ते माझ्या पक्षाचं करणार, ते त्यांच्या पक्षाचं काम. त्यांनी हसतमुखात तुम्हाला शुभेच्छा दिल्या, माझे मित्र म्हणून. त्यांना पण माझ्या शुभेच्छा आहेत. अजेंडा काय असेल बाबा उमेदवारी जर तुम्हाला? अरे अजून मला आता रोजगार मेळावा सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम नाही, रोजगार मेळावा हा चालू कार्यक्रम 15 दिवसापासून घेतला होता आणि त्याच्या माध्यमातून आपण करतो. रोजगाराला प्राधान्य मिळावं मराठी माणसांना, त्या माध्यमातून हा कार्यक्रम त्या मराठा महासंघाने घेतला होता, त्याचा मी निमित्त आहे. सर, एकीकडे शिवसेना म्हणते की ही जागा आम्हाला मिळावी, तर भाजप देखील दावा करते ठाण्याच्या जागेवरती, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वात जास्त आमदार आमचे म्हणून ताकद आमची अशी. तर भाजपकडे जर ही जागा जर दिली आजच्या बैठकीमध्ये तर पुढची भूमिका काय असेल? नाही, जेव्हा बघा सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब जो निर्णय घेतील किंवा देवेंद्रजी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच आहे ना. असं आम्ही बोलतोच, आम्ही सर्वच पदाधिकारी बोलतो, पण आमचं की ही सीट शिवसेनेची आहे म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की शिवसेनेकडे सीट राहिली पाहिजे. 400 पार ठाण्यात देखील असणार आहे. 100% 400 पार मध्ये ठाण्याची सीट असणारच. नहीं, चर्चे में है, आपके माध्यम से मेरे को समझ रहा है. मेरे को ऐसा कोई अभी ऐसा हिंट नहीं है. और जो भी हमारे महाराष्ट्र के सीएम हैं शिंदे जी, एकनाथ शिंदे साहब, वो जो निर्णय लेंगे वो हमको मंजूर है. आपके पुराने दोस्त राजन विचारे उन्होंने भी आपको शुभकामनाएं दी, टाइम में साथ में काम किए हुए सहकारी आज जो है विपक्ष में है, तो किस प्रकार से आगे रहेगा?
और राजन बेचारे मेरे दोस्त ही है, उनने शुभेच्छा दिया, उनको भी मेरा शुभेच्छा। लोकसभा के लिए किस प्रकार से तैयारी रहेगी अगर आपका नाम जो है सामने आता है? अभी पहला नाम तो फाइनल होंगे, नाम होने के बाद ही सब होएगा। सर शिंदे साहब जो अंतिम निर्णय देंगे उनको मंजूर है। पाठक साहब, सीट के बंटवारे में बीजेपी ने भी मांग की कि हमको ये सीट चाहिए, क्या कर सकते हैं? आप भी सेना के कैंडिडेट हो, आपका नाम काफी चर्चे में, क्या लगता है? देखो, ये सीट शिवसेना की है, शिवसेना के माध्यम से हम लोग सीट मांग रहे हैं और वो हिसाब से जो हमारे नेता सम्माननीय महाराष्ट्र के सीएम शिंदे साहब और जो देवेंद्र जी और अजित पवार साहब जो निर्णय लेंगे वो हमको मंजूर है। आज रात को मीटिंग है, अमित शाह जी आए हैं, कहीं आपको लग रहा है कि ये सीट ठाणे की सीट है, सेना के लिए जाएंगे? आपको लग रहा है आज के बंटवारे में? अभी हमारे बॉस ही शिंदे साहब उधर है, जो निर्णय लेंगे वही अंतिम निर्णय है ना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।